मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या एक्झामसाठी जो सेक्शन आहे जीके अँड अवेअरनेस या सेक्शनवरील काही अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यूज सॉल्व्ह करणार आहोत. आता या सेक्शनचा काही स्पेसिफिक सिलेबस नाहीये. सो आपल्याला ज्या कोणत्या गोष्टी रिलेव्हंट आहेत या काही 2-3 वर्षांमध्ये, त्यासोबतच अशा गोष्टी ज्या की खूप बेसिक आहेत जनरल नॉलेजच्या पर्स्पेक्टिव्हनी, त्याच गोष्टीवरती जास्त फोकस करायचं आहे. तर याच गोष्टीला ध्यानात ठेवता मी आजच्या व्हिडिओमध्ये आपले काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज आणले आहेत. चला ते सॉल्व्ह करूया. मित्रांनो, फर्स्ट प्रश्न आहे, विच इज द लार्जेस्ट लेक इन इंडिया बाय एरिया. आता हे बघा, बाय एरिया, बाय व्हॉल्यूम, हे दोन वेगवेगळे टर्म्स आहेत. ठीक आहे, एरियामध्ये आणि व्हॉल्यूम मध्ये खूप अंतर आहे. सो आपण इथे एरियाबद्दल विचारलंय. सो लार्जेस्ट लेक कोणती आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, चिलिका, वुलार, दाल का लोकतक. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, म्हणजेच चिलिका लेक. आता ही जी लेक आहे ती आहे ओडिशामध्ये, आणि ही एक टाईपची ब्रॅकिश वॉटर लेक आहे. आता ब्रॅकिश म्हणजे काय? दोन टाईपचे असतात लेक्स, एक तर फ्रेश, म्हणजे जे की ज्यामध्ये बिलकुल सॉल्ट नाहीये, आणि दुसरी असते सॉल्टी लेक, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ आहे. आता ब्रॅकिश म्हणजे काय? तर याच्यामध्ये असतं, कुठेतरी मध्ये, कमी पण नाही जास्त पण नाही, सो ऍव्हरेज, त्याला आपण ब्रॅकिश वॉटर लेक म्हणतो. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन सायंटिस्ट इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम. ऑप्शन्स आहेत, होमी बाबा, विक्रम साराभाई, एपीजे अब्दुल कलाम का सतीश धवन. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, म्हणजेच सतीश धवन. आता यांना आपण फादर ऑफ, इथे दिला आहे, फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हणतात. त्यासोबतच यांनी इस्रोची स्थापना केली. इस्रो म्हणजे काय? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. नेक्स्ट पाहूया, विच इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड. ऑप्शन्स आहेत, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका का साऊथ अमेरिका. आता कॉन्टिनेंट म्हणजे काय? तर खंड असतो. इथे ऑप्शन्स आहेत, यापैकी कोणता आन्सर येईल? तर आन्सर येईल ऑप्शन बी, म्हणजेच ऑस्ट्रेलिया. सगळ्यात मोठा कोणता आहे? तर एशिया आहे, ज्यामध्ये आपण राहतो. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट इज फेमस फॉर सुंदरबन मँग्रोव्ह फॉरेस्ट. तुम्हाला ह्या गोष्टी खूप माहिती असतील. सुंदरबन म्हणलं की आपल्याला एकच गोष्ट डोक्यात येते, ते म्हणजे ऑप्शन बी, दॅट इज वेस्ट बेंगॉल. सुंदरबनचं नाव कशाने पडलं? तर इथे सुंदरी नावाचे झाड भेटतात. तुम्ही मँग्रोव्ह ऐकला असाल. मँग्रोव्ह मोस्ट ऑफ द टाइम कोस्टल रिजन्स मध्ये जास्त प्रमाणात भेटतात आपल्याला. टाईप ऑफ ट्रीज असतात हे, जे की पाण्यामध्ये पण नाही आणि जमिनीवरती पण नाही, त्याच्या मधोमध असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पकडलं, ही नदी आहे आणि ही खाली जमीन आहे, तर हे झाड असतं असं, आणि त्याचे रूट्स पाण्याच्या वरती असतात. तुम्ही खूपदा फोटोजमध्ये पाहिलं असेल, आणि हे बेंगॉलमध्ये खूप जास्त प्रमाणात सापडतात. नेक्स्ट पाहूया, विच करन्सी इज युज्ड इन जपान. जपानची करन्सी विचारली आहे. ऑप्शन्स आहेत, वॉन, येन, डॉलर का पेसो. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज येन. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन सिटी इज नोन ॲज द सिटी ऑफ नवाब्स. ऑप्शन्स आहेत, हैदराबाद, लखनौ, भोपाल का दिल्ली. आता ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत. आपण खूपदा ह्या गोष्टी तुमच्या कानावरती पडल्या असेल. हे नाव जे आहे, सिटी ऑफ नवाब, सिटी ऑफ लेक्स, सिटी ऑफ 5 रिव्हर्स, हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय. सो ह्याचा आन्सर असेल करेक्ट ऑप्शन बी, दॅट इज लखनौ. आणि लखनौमध्येच नवाबी कल्चर आणि क्युझिन, म्हणजेच काय, तर जेवण, म्हणजे आपण त्याला फूड म्हणू शकतो, हे फॉलो केलं जातं. नेक्स्ट पाहूया, विच इज दिस टॉलेस्ट माउंटेन पीक इन द वर्ल्ड. ऑप्शन्स आहेत, के2, माउंट एव्हरेस्ट, कांचनजंगा का लॉटसे. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, माउंट एव्हरेस्ट. आता हे जे आहे ते नेपाळ आणि तिबेटच्या बॉर्डरवरती आहे, आणि याची हाईट अप्रॉक्सिमेटली 8848 मीटर इतकी आहे. सो तुम्ही हे नका लक्षात ठेवू, इतकं हाईट नाही विचारत कोणी, फक्त ते कुठे आहे हे एखाद्या वेळेस विचारू शकतात. त्यासोबतच कोणती पीक आहे टॉलेस्ट हे विचारू शकतात. नेक्स्ट पाहूया, विच इंडियन स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क. ऑप्शन्स आहेत, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश का हरियाणा. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच उत्तर प्रदेश. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, पूर्ण जगभरात म्हणजे ऑल ओव्हर द ग्लोब, इंडिया हा नंबर 1 ला येतो इन द प्रोडक्शन ऑफ मिल्क. म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये दुधाचं प्रोडक्शन होतं पूर्ण जगामध्ये. नेक्स्ट पाहूया, विच इज द नॅशनल ट्री ऑफ इंडिया. आता हे बघा, तुम्हाला भरपूर वेळेस नॅशनल ॲनिमल, ओके, बर्ड,
ट्री सॉरी सॉन्ग झालं, फ्लावर झालं, हे तुम्हाला माहिती असतील. पण नॅशनल ट्री हे खूप जणांना नसतं माहिती. सो याच्यावरती हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत नीम, बनियन, पीपल का मँगो. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज बनियन. नेक्स्ट पाहूया. विच कंट्री इज नोन ॲज द शुगर बाउल ऑफ द वर्ल्ड. इन शॉर्ट, आता हे न विचारता ते असे विचारतात की कोणत्या कंट्रीमध्ये, जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शुगर प्रोडक्शन होतं. हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन्स आहेत इंडिया, ब्राझील, क्युबा का थायलंड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच क्युबा. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन रिव्हर फ्लोज थ्रू दिल्ली. ऑप्शन्स आहेत गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी. आता इथे आपण ऑप्शन एलिमिनेट पण करू शकतो, किंवा इन शॉर्ट जर आपल्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही डायरेक्ट आन्सर पण देऊ शकता. आता गोदावरीचे येऊ शकत नाही कारण की ते आपल्या महाराष्ट्रामधून जाती, सो ऑप्शन नाही येत. ब्रह्मपुत्रा पण येत नाही कारण की नॉर्थ ईस्ट मधून डायरेक्ट बांगलादेशमध्ये एंटर करते, सो हे पण नाही येत. राहिला ऑप्शन 2, यमुना आणि गंगा. आता गंगा जात नाही, गंगा खूप लांबून जाते. एकच ऑप्शन उरलाय, ऑप्शन बी, म्हणजे यमुना. तुम्ही ऐकला असाल तर ताजमहलच्या बाजूनं पण यमुनाच वाहती, सो याच्यावर पण तुम्ही आयडिया लावू शकता, कारण की आग्रा आणि दिल्ली खूप जवळ आहेत. नेक्स्ट पाहूया. विच इज द लॉंगेस्ट रेल्वे प्लॅटफॉर्म इन इंडिया. ऑप्शन आहेत गोरखपूर, कोलम, हुबली का खरगपूर. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, म्हणजेच हुबली. हुबलीमध्ये सर्वात जास्त, म्हणजे भारतामधील सगळ्यात मोठं रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. विच इंडियन स्टेट इज नोन फॉर काझीरंगा नॅशनल पार्क. आता तुम्हाला हे नॅशनल पार्क माहिती पाहिजे, कारण की हे इंडियामधील वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट नॅशनल पार्क आहेत. असे भरपूर प्रमाणात आहेत नॅशनल पार्क, पण वन ऑफ द इम्पॉर्टंट म्हणजे हे झालं काझीरंगा, मानस, या टाईपचे नॅशनल पार्क खूप जास्त प्रमाणामध्ये न्यूजमध्ये असतात. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे. ऑप्शन्स आहेत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश का नागालँड. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, म्हणजेच आसाम. हे आहे आसाममध्ये. त्यासोबतच तुम्ही अजून एक फॅक्ट आहे, तर या नॅशनल पार्कमध्ये 1 हॉर्न रायनो मिळतात, आणि हे एक मात्र आहे ज्याच्यामध्ये हे खूप जास्त प्रमाणात भेटतात. नेक्स्ट पाहूया. विच इज द केमिकल सिम्बॉल ऑफ गोल्ड. आता जे कोणते केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतील किंवा सायन्सचे असतील त्यांना हे प्रश्न खूप इझिली सॉल्व्ह करता येईल. बट स्टील आपण जरी तुम्ही नसाल या बॅकग्राऊंडचे, तरी पण तुम्हाला हा याचा आन्सर माहिती पाहिजे. ऑप्शन्स आहेत एजी, एयू, पीबी का एफई. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज एयू. एयूचा काय असतं, एयूचा फुल फॉर्म आहे ऑरम, म्हणजेच गोल्ड, म्हणजे ह्याचा केमिकल सिम्बॉल आहे. नेक्स्ट पाहूया. विच इंडियन फेस्टिवल इज असोसिएटेड विथ कलर्स. याचा आन्सर खूप सोपं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऑप्शन्स तुमच्यासमोर आहेत, त्याची गरज नाहीये खरं तर, बट ऑप्शन करेक्ट असेल तो म्हणजे ऑप्शन बी, दॅट इज होली. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे प्रश्न. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, तर आता इथून पुढे मी तुम्हाला मॅरेथॉन सेशन आणेल, ज्याच्यामध्ये आपण कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचा ट्राय करूया. आणि यासोबतच मित्रांनो, जर तुम्हाला याच्या बाबतीत, जर तुम्हाला तुमच्या एक्झाम बद्दल कोणते टेस्ट सिरीज पाहिजे असतील, तर मला प्लीज कमेंट डाऊन करा. मी नक्कीच तुम्हाला त्याची टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करेल. तर चला, आपला हा व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद.